मी बारामतीच्या बसताना कोण गाडी पकडली आणि कोल्हापूरला कीर्तनाला गेलो. ती कीर्तन माझं ठेवलं होतं एका पैलवानाने त्याच्या वडिलाच्या वर्ष श्राद्धाला. मी इष्टीतून उतरलो आणि माझ्या बॅग घेण्याकरता उतरल्याबरोबर मला म्हणला, बाबा प्रवास कसा झाला? आता इष्टीने मी कंटाळलो होतो, पण ते पैलवान होतो त्याची तब्येत पाहिली आणि मी निम्माच गार झालो. म्हणलं प्रवास चांगला झाला. नाही म्हणला महाराज, चेहऱ्यावरती शिन आहे. अरे नाही म्हणलं मित्रा, हाय म्हणला शिन. अरे म्हणलं नाही, हाय म्हणलं शिन. म्हणलं हाय की म्हणलं शिन. मग मला तुमचा शिन घालू का? घालू की. चला म्हणला घरी शिन घालावतो. आता मला वाटलं पहिलं म्हणलं घरी गेलो काजू बदामच खायला देतोय म्हणलो. मी घरी गेलो, बॅग ठेवली आणि मला म्हणला महाराज शिन दमाने घालू का लगेच घालू? मी म्हणलं लगेच घालू. ते म्हणला महाराज तुमचा शिन लगेच घालवायला मी तुम्हाला हिथं लगेच तुम्हाला टक्कर देऊ का? हा? अरे म्हणलं तुझी तब्येत कुठं माझी तब्येत कुठं, तू टक्कर दिलं मी राहीन का? नाही म्हणला, ज्यांना टक्करी दिला त्यांचा शिनच गेला. मी म्हणलं तुझ्या पाया पडतो पण तुझी टक्कर मला श्वासायची नाही. मला म्हणला टक्कर घ्यावाच लागन. मी म्हणलं श्वासणार नाही. तो म्हणला लय महाराज मंडळी आणली, मी त्यांना टक्करी दिल्या त्यांचा शिनच गेला. अरे म्हणलं ती श्वासत्या दोघं असताना तुझी टक्कर मला सोसन का? मला म्हणला टक्कर घ्यावाच लागन. मी म्हणलं घेणार नाही, घ्यावाच लागन. आणि मग मला राग आला. मी म्हणलं तुला लय टक्कर देऊ वाटते, बिथाडाला देखी. मला हसून म्हणतोय महाराज बिथाड कुठे टक्कर पितोय. नंतर कळलं तिची याला टक्कर म्हणत होतो. काय व्यवहारामध्ये कोणत्या शब्दाचा अर्थ प्रांतानुसार काय बदल ते सांगता येत नाही. माझ्याकडे जास्त वेळ नाही, पण परमार्थाच्या पेटीत जर का तुम्ही कधी आला ना, एक शब्द आला की त्या शब्दाचा अर्थ एकच निघतो, त्याचा अर्थ दुसरा निघत नाही. येथे वस्तू शब्द आला, अर्थ दुसरा तिसरा नाही, एकच आहे परमात्मा. आणि परमात्मा नामाची वस्तू संतांनी आमच्या दुकानात ठेवण्याकरता, दुकानात विकण्याकरता ठेवलेली. पण एक लक्षात ठेवा, संतांच्या दुकानात गेलं आणि नुसती वस्तू संत हातात देतील, पण शब्द ऐका, वस्तू मिळवणं महत्वाचं नाही, वस्तू कळणं महत्वाचं आहे. कारण काय माहिती का, निंदते हे तिने वंदे आजा मिळाली तारीली कुंटनी, प्रत्यक्ष पुराणे वंदे केली. ब्रह्म हत्यारासे पातके अपार, वाल्मिक किंकर वंदे केला. आजा मिळाली तारीली कुंटनी, प्रत्यक्ष पुराणे वंदे केली. तुका मनी थी भजना प्रमाण, तुका मनी थी भजना प्रमाण, काय थोर मन जाळा भीती. आजा मिळा भिली तारिली कुंटनी, प्रत्यक्ष पुराणे वंदे केली. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्ता, संजीवयति किल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यंश हस्तचरण सर्वनत्वगादि, प्राणनमो भगवते पुरुषाय तुभ्यं. वंशी विभूषितकरा नवनीरदाभा, पीतांबरा दुर्नबिंब फलाधरोष्णता, पूर्णींद्र सुंदर मुखाधर बिंद नेत्रात्, कृष्णात्मा परं किमपि तत्त्वमहं न जाने. गजाननं भूतगणाधिसेवितं, कप्पीत जम्बुफलचारुभक्षणं, उमासुतं शोकविनाशकारकं, नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं. पांडुरंगा करू प्रथमा नमना 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 पांडुरंगा करू प्रथम नमना.
संताची या दुसरे चरणा संताची या दुसरी चरणा संताची या पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपा झाले कथेचा विस्तारो त्यांच्या कृपा झाले कथेचा होय सकळ विद्यांच्या अधिकरण तीच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारून आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा झोपाना देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आद्यत्री जननी देवाची मस्तक हे पायावर या वारकरी संताच्या शिविला देव गधालो शिविला देव गधालो शिविला लागलो हरी निज चरणा तुम जा लागलो हरी निज चरणा तुम जा लागलो हरि निज चरणा हरि हरि चरणा हरि चरणा तुम जा लागलो निज चरणा तुम जा लागलो निज चरणा हरि चरणा अहो स्वामी दुख या देवा देवा यावरी न करावा अभेरू 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 अभेरो
अंगीकार ज्याचा केला नारायण निंदते ही तिने वंदे केली आजा मेळा बिल्ली तारेली कुंटनी प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. थोडासा ट्रबल का जास्त कडक होईल थोडासा हामिंग मारिंग का नको जास्त नको थोडासा. अंगीकार ज्याचा केला नारायणी निंदते हे तिने वंदे केली अजा मेळा भिल्ली तारिली कुंटनी प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. सेवेकरता गायलेला अभंग श्रीमंत श्री विश्वसंत देहू निवासी आहा ज्यांनी या मृत्यूलोकातला नियम मोडून सदेह वैकुंठगमन करावे. अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री विठ्ठलाची लाडकी लढीवाळ अंजिव्हाळ्याची भक्त ज्यांनी आयुष्यभर राहण्याकरता धरला इंद्रायणीचा काठ जेवण्याकरता फुटकं ताट पाणी पिण्याकरता फुटका माठ झोपण्याकरता मुडकी खाट आयुष्यभर लोकांना शिकवला परमार्थाचा पाठ पण शेवटी धरली वैकुंठाची वाट. त्या तुकोबारायांच्या गाथेतला 4 चरणाचा अत्यंत गोड अभंग असून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून म्हणतात परमार्थामध्ये फक्त देवाने आपला अंगीकार करावा आणि एका देवाने जर का अंगीकार केला तर त्याला लाभ काय मिळतोय याचं प्रकाशन करणारा दिग्दर्शन करणारा चिंतन करणारा तुकोबारायांचा अभंग सेवेकरता विठ्ठल. अत्यंत पवित्र आणि पावन अशा पर्व काळामध्ये जेथे साक्षात संपूर्ण महाराष्ट्रावर या ठिकाणी भगवान दत्तात्रयांच्या जन्म उत्सवाबद्दल अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ झालेला आहे. त्याच पद्धतीने आपल्या पवित्र आणि पावन असणारी भूमी मलवडी पंचकृषीतील कारंडी वस्ती या ठिकाणी भगवान दत्तात्रयांच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये त्यांच्या जन्म उत्सवाचा औचित्य साधून हा अत्यंत सुंदर भव्य दिव्य स्वरूपाचा नामसंकीर्तन महोत्सव आणि या महोत्सवातील एक सेवा सर्व या कीर्तन महोत्सवाचे संयोजक आयोजक कार्यकर्ते अन्नदाते देणगीदार या सर्वांच्या वतीने प्रथम सेवेकरता मला या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं. म्हणून सर्वांच्या पुढे सर्वप्रथम मी दंडवत करतो मी वंदन या ठिकाणी करतो सेवेचं निमंत्रण. पण विशेष सेवेचं निमंत्रण माझ्यापर्यंत पोच करण्याचं काम ज्यांनी गेल्या 8 महिन्यापूर्वीच केंद्रात आलं आणि नुसतं तारीख देऊन शांत बसले तर महिन्याला प्रत्येक वेळेस जाणीव करून देण्याचं काम आदरणीय आमचे परमार्थ स्नेही अत्यंत गोड व्यक्तिमत्व असणारे आदरणीय या ठिकाणी दादा महाराज करंडे यांच्या वतीने सेवेचं निमंत्रण विशेष त्यांच्या पुढे दंडवत वंदन या ठिकाणी करतो. गोड मावलेवर का कमी कशाचीच नाही फक्त कमी एकाची ते बाहेर थोडी थंडी जराशी एवढीच कमी फक्त थंडी आहे याची पूर्ण मला जाणीव आहे. वेळेचं बंधन पाळणारा कीर्तनकारी 10 वाजले त्याची जाणीव आहे आणि 11ला 2 मिनिटं कमी असताना माझ्या कीर्तन रूपी सेवेत मी समारोप करतोय. या अनुसंधाने एक छोटंसं वाक्पुष्प समर्पित करण्याकरता जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतला गोड अभंग आहे. वा इकडे माझी सर्व सहकारी एक एका होणं वा परमार्थामध्ये फक्त आज मी इथं जागेवरती उभं राहिले नाही तर सगळे कीर्तन करतात बरं का. इकडे त्यांनी निमित्त केले मी फक्त इथं उभा आहे फक्त. मग याच्यामध्ये विशेष उपस्थिती माझे परमार्थ स्नेही माझे मित्र महाराष्ट्राचं वैभव असणारे युवा कीर्तनकार आदरणीय ठिकाणी अनिल महाराज त्यांची उपस्थिती महाराजांच्या पुढे दंडवत वंदन या ठिकाणी करतो. ज्यांचं या ठिकाणी नामसंकीर्तन महोत्सवाकरता व्यासपीठ चालक आहेत आदरणीय आमचे तुकारामजी महाराज कांबळे आदरणीय महाराजांची उपस्थिती महाराजांच्या पुढे दंडवत वंदन. इकडे परमार्थातील जुने जाणकार व्यक्तिमत्व आदरणीय पवार महाराजांच्या पुढे दंडवत वंदन. इकडे आदरणीय जाधव महाराज इकडे आपल्याच गावचं वैभव आदरणीय अविनाथजी महाराज इकडे खाली. आता सर्वच आता सर्वांचा नाम उल्लेख करत नाही सर्वांच्या पुढे दंडवत वंदन. पाठीमागे आमचे या ठिकाणी परमार्थ स्नेही महाराष्ट्राचं वैभव असणारे खऱ्या अर्थाने सुळ महाराज आदरणीय सरांच्या संस्थेतील आणि त्याच पद्धतीने सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय या ठिकाणी दुसऱ्या सुळबाबांच्या संस्थेतील या ठिकाणी गुणीजन टाळकरी या सर्वांच्या पुढे दंडवत वंदन. आमचे दोन्ही विनेकरी वा इकडे तरुण आणि इकडे वृद्ध दोघांच्या पुढे दंडवत वंदन. माझे दोन्ही मित्र सुरुवातीला जरा मी गडबडलो जराशे मी म्हणलं दोघांची जुगलबंदी चालू आहे. मी म्हणलं दोघांच्या जुगलबंदीत माझी नाही नाकाबंदी होई म्हणलं. माझे मित्र या ठिकाणी महाराष्ट्राचं वैभव मृदुंग सम्राट हरिभक्त पारायण आदरणीय श्री ओमकारजी महाराज महाराजांच्या पुढे दंडवत वंदन.
इकडे आदरणीय या ठिकाणी आमचे मृदंग सम्राट हरिभक्त परायण आदरणीय श्री स्वप्नील महाराजांच्या पुढे दंडवत वंदन करतो आणि माझा आवाज बसलेला आहे, पण तरी गोड आवाज देण्याचं काम जे करतात, ज्यांची गोड माई सिस्टीम, त्यांच्या माई सिस्टीमचा परिसरामध्ये कुणी नादच करायचा नाही, अशी गोड माई सिस्टीम ज्यांची आदरणीय आमच्या ठिकाणी कोळीकर, त्यांच्या पुढे दंडवत वंदन या ठिकाणी मी करतो. सर्वांच्याच वतीने या ठिकाणी सेवेचं निमंत्रण. माझ्याबरोबर उपस्थित असणारे माझे परमार्थस्नेही माझे मित्र, महाराष्ट्रातील ख्यातनाम एक मृदंग सम्राट, माझे मित्र या ठिकाणी गोड व्यक्तिमत्व असणारे माझे मित्र या ठिकाणी कदम महाराज, त्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. त्यांच्या पुढेही दंडवत करतो मी वंदन. आदरणीय बाबांची हार्मोनियमची गोड साथ, त्यांच्या पुढे दंडवत वंदन. तुम्ही परमार्थातील ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय वंदनीय पूजनीय गुरुनीय सर्वांची उपस्थिती, सर्वांचा नाम उल्लेख न करता एकदा त्रिवार दंडवत वंदन आणि कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ. विठाला विठाला जास्त वेळ मी कीर्तन करणार नाही. माझं कीर्तन थोडंच असतं, पूर्ण वेळेचं बंधन मी पाळणार. थोडंच कीर्तन पण चांगलं कीर्तन करण्याचा प्रयत्न करणार. नक्कीच आजचं कीर्तन तुम्ही धर्म मंडपातून घरी घेऊन जाताना असं सोप्या भाषेमध्ये कीर्तन करणार आहे. मी जास्त अवघड सांगणारच नाही, कारण मलाच अवघड येत नाही. एकदम सोप्या भाषेतलं कीर्तन करणारे तुम्हाला पटेल असं थोडंसं सर्वांगाचं कान करा आणि एक तासभर फक्त मला द्या. एक तासाभराचं कीर्तन मी अत्यंत गोड करणार आहे. नक्की लक्षपूर्वक ऐका. ते गोड कीर्तन तुम्ही घरी घेऊन जाताना असं मी कीर्तन करतोय, ऐका. जगद्गुरु तुकोबरायांच्या या अभंगाच्या प्रस्तावनेचा विचार वारकरी संप्रदायाच्या नियमाला अनुसरून मी अशा प्रकारचा करीन. आता ऐका. जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून परमार्थ करणारा परमार्थिकाला परमार्थ केल्यानंतर त्याला परमार्थामध्ये कोणता लाभ प्राप्त होतोय, त्या लाभाबद्दलचा परिहार तुकोबराय अभंगातून देतात. आता ऐका. सुरुवातीला एका शब्दाखाली अंडरलाईन करा. एवढ्यावरती माझं कीर्तन मी संपवणार आहे. एवढा शब्द लक्षात ठेवला की संपूर्ण कीर्तन करणार आहे. अभंगाचा महत्वाचा शब्द आहे. आता लक्षपूर्वक ऐका. सर्वांनी हृदयावरती कोरून ठेवा तासभर. अभंगाचा महत्वाचा शब्द आहे लाभ नावाचा. कोणता शब्द? कोणता? हा. आता एवढा शब्द शेवटपर्यंत विसरायचा नाही. एवढ्यावरतीच कीर्तन संपवायचे. आता वाक्य घ्या. परमार्थाची साधना करणारा परमार्थातला परमार्थिक वर्ग असो अथवा संसारिक जीवन जगणारा संसारातला संसारिक वर्ग असो. ऐका. परमार्थातला परमार्थिक वर्ग परमार्थात प्रयत्नच करतोय आणि सांसारिक जीवन जगत असताना संसारातला सांसारिक वर्ग तोही संसारामध्ये प्रयत्न करतोय. पण आता वाक्य घ्या. परमार्थातल्या परमार्थिकाच्या प्रयत्नाचा विचार केला आणि संसारातल्या संसारिकाच्या प्रयत्नाचा विचार केला, तो दोघांच्याही प्रयत्नाचं एकच उत्तर सापडतंय. परमार्थिकही परमार्थामध्ये प्रयत्न करतोय लाभा करतात आणि संसारिकही संसारामध्ये प्रयत्न करतोय तो फक्त लाभा करता. एक लक्षात ठेवा. लाभाशिवाय कुणी कोणतंही कर्म करत नाही. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये कर्म करत असताना काम करत असताना लाभाची अपेक्षा असते आणि लाभ जर का डोळ्यासमोर नाही दिसला कुणी कोणतं कर्म करत नाही. सांसारिक संसार करतोय कशा करता? इतर एकदम सोप्या भाषेमध्ये आपला शेतकरी वर्ग आहे. आपण रात्रंदिवस शेतामध्ये खपणारा आपला वर्ग आहे. पण आमचा शेतकरी वर्ग शेतामध्ये खपतोय. खपत असताना ऊन वारा पाऊस याचा विचार न करता शेतीमध्ये अहोरात्र खपतोय. पण एवढं मोठं प्रयत्न आमचा शेतकरी वर्ग शेतामध्ये करतोय. शेतामध्ये खपण्याकरता किंचितही तो मागे सरत नाही. फार मोठा प्रयत्न आमचा शेतकरी वर्ग शेतात करतोय, शेतात खपतोय. कशा करता? विसरले काय? सुरुवातीलाच लाभा करता. हा एवढा शब्द विसरू नका. तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. बरं चला चला चला. नोकरदार वर्ग आहे. सकाळ दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत कंपनीमध्ये खपतोय. कशा करता? वा अंगा असं. एखादा व्यापारी वर्ग आहे. मार्केटमध्ये शहराच्या ठिकाणी जातोय. 3:30 वाजल्यापासून मार्केटला बाजारामध्ये खपतोय. कशा करता? जरा तुमचा आवाज बारीक निघतोय. मला जरा आवाज वाढन आता थोडा दर्शक. आता लक्षपूर्वक ऐका. आमच्यासारखे महाराज मंडळी सकाळी 10 ते 12 एक कीर्तन आणि संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन, दिवसातून 2-2 कीर्तन करतात. कशा करता? आता लय बरं वाटलं ना? लका लका. तुमच्या घेतल्यावर जाफ्यावणी ऐकत आहे आणि आमच्या घेतल्यावर खसखस पिकती तुमची चांगली. असो तुम्हीही प्रयत्न करतोय आणि आम्ही प्रयत्न करतोय. उत्तर सर्वांचं एकच आहे. लाभ लाभ आणि लाभा करता प्रयत्न करावाच. एक गोड वाक्य घ्या. गोड वाक्य घ्या. जोपर्यंत तुमच्या खिशामध्ये लाभ आहे तोपर्यंत संसारामध्ये तुम्हाला किंमत आहे. गोड वाक्य घ्या. जोपर्यंत तुमचा किस्सा भरलेला आहे, जोपर्यंत तुमचा किस्सा भरलेला आहे
अख्खं गाव तुम्हाला वाकून नमस्कार केल्याशिवाय राहणार नाही. पण पुढचे शब्द ऐका. ज्या दिवशी तुमचा भरलेला किस्सा रिकामा होईल, वाकून नमस्कार करणारी लोक तुमच्या खांद्याला खांदा जरी लागून गेली तरी तुम्हाला ओळखणार नाही. शेवटी किंमत आहे कशाला कशाला. आणि तुकोबराय म्हणतात ना, त्याच्याकरता प्रयत्न करा, माग राहू नका. महाराज म्हणतात की जोडून उत्तम व्यवहारी, जोडून उत्तम व्यवहारी व्यवहारी. जगद्गुरु तुकोबरायांचं गोड अनुमोदन आहे बरं का. वा वा, लई नका टाळ्या वाजू, नाही तर एक वाजत ना आपल्याला. असं सुंदर एवढा प्रतिसाद दिल्यानंतर महाराज म्हणतात की प्रत्येकाने मिळवायचं बरं का. पण शब्द ऐका, मिळवत असताना एक शब्द विसरू नका, उत्तम व्यवहार आहे. एक काय माहितीये का, काही लोक आयुष्यभर मिळवण्याच्या पाठीमागे धावतात बरं का. म्हणजे आमच्या तुकोबरायांचं गाथेमध्ये गोड प्रमाण दिलं अनिल महाराज. तुकोबराय म्हणतात की ज्या माणसाने केवळ धन जोडण्याचा प्रयत्न केला, पण धनाच्या पाठीमागे जर का नीती योग्य नसेल आणि मिळवलेल्या धनाचा भाग जर का काही सत्कार्याकरता त्यांनी समर्पित नाही केला, शब्द ऐका, धन प्रत्येकाने मिळवावा. तुकोबराय म्हणतात जोडून या, मिळवलं पाहिजे. पण शब्द ऐका, मिळवत असताना मिळवण्याचा काहीतरी भाग सत्कार्याला समर्पित करा. आणि हे मिळवत असताना उत्तम व्यवहाराने मिळवा. पण तुकोबराय म्हणतात की ज्यांनी उत्तम व्यवहाराने मिळवलं नाही आणि सत्कार्याला दान धर्म केलं नाही, अशा माणसांनी जोडलेलं धन तुकोबराय म्हणतात त्याला सुख देत नाही. ते धन नवल नाही, पण ज्यांच्याकरता कमवून ठेवले पाठीमागल्या पिढीला सुद्धा तुकोबराय म्हणतात की ते धन सुख देत नाही. काय तुकोबरायांचे गोड शब्द आहेत. महाराज म्हणतात साचवुनी धन लावी पोरासी भांडणा, नाही नारायणा हा तुका मनी स्मरला स्मरला. स्मरला
जगद्गुरु तुकोबरायांचे गोड शब्द येतो. तुकोबराय म्हणतात की मिळवावं, हे लाभ मिळवल्याशिवाय तुम्हाला किंमत नाही, पण मिळवत असताना चांगल्या व्यवहाराने मिळवा आणि देवाचं नामस्मरण करून मिळवा. ज्यांनी नामस्मरण न करता धन मिळवलं, तुकोबराय म्हणतात की अशा माणसाला धन जरूर मिळेल, पण शब्द ऐका, ते मिळवलेलं धन तुम्हाला सुख देणार नाही, नवल नाही. पण महाराज म्हणतात की ज्या पोरांकरता धन पाठीमाग मिळवून ठेवले, ती पोरं सुद्धा तुमच्या धनाकरता पाठीमाग भांडणं खेळल्याशिवाय काय म्हणतात महाराज, आम्हाला उदाहरणं द्या ना. आता येतं नाही, बैठकीत उदाहरणं देईन मी तुम्हाला. हे धन मिळवा, पण मिळवण्याच्या पाठीमागे नीती. आणि काय माहिती का, काही लोक धनाच्या पाठीमागे धावत असताना धनाकरता काय करतील ते सांगता येत नाही बरं का. महाराज, माझ्या आळंदीमध्ये 2 मित्र होते. माझा एक मित्र 2010 सालीच, त्या कालावधीत 2010-12च्या कालावधीमध्ये माझा एक मित्र इंजिनियर झाला आणि एक मित्र डॉक्टर झाला. जे डॉक्टर झालं ते गावाकडं दवाखाना गावात टाकला, लोकांची सेवा करू लागलं. पण जे इंजिनियर झालं ना, तिले पैशाच्या पाठीमाग धावणार होतं. त्याने पैसा करता शहरातच थांबलं, इंजिनियरकी चालू केली. चांगलं चाललं, सगळं चांगलं चाललं. त्याचं चांगलं, इंजिनियरकी चांगली, डॉक्टरकी चांगली. आणि आमचं तरी काय कमी का तेव्हा, सगळ्यातच मस्त चांगलं चाललं होतं. पण कोरोनाच्या काळामध्ये आम्ही दोघं गप बसलो आणि एकातच चाललं फक्त. वा वा वा. कोणाचं चाललं? माझा मित्र इंजिनियर होता ना, त्याची इंजिनियरकी बंद पडली, शहरात आला आणि त्याने पाहिलं का कोरोनाच्या काळात इंजिनियरकी बंद पडली, पण डॉक्टरकी बंद पडली. उलट कोरोनाच्या काळामध्ये खोऱ्याने पैसा वाढला. कुणी? तुम्ही म्हणा, मी नाही म्हणणार, इथे एखादा असं डॉक्टर, हा खोऱ्याने पैसा वाढला. मित्रांनी विचार केला, सगळा पैसा ठासून भरलाय डॉक्टरकी मध्ये, इंजिनियरकी मध्ये काहीच नाही. ऐका बरं का, ते इंजिनियर माझ्या मित्रांनी काय केलं, पैसा करता कोरोनाच्या काळात इंजिनियरकी सोडली आणि डॉक्टरकी चालू केली. अख्ख्या गावाला माहित होतं ही डॉक्टर नाही, ही कोण आहे, कुणी जात नव्हतं. आठवड्याभरानं काय झालं, या गावात एक दोतरावलं म्हाताराला पाहुणं होईल. बैलगाडीचा प्रवास खेळ झालेलं. पाहुण्याला विचारलं दवाखाना कोणता, इंजेक्शन घेतले. पाहुणे म्हणजे 2 दवाखाने, कुठं जा? म्हाताऱ्याला नेमका दवाखाना गावला. कुणाचा? इंजिनियर बोलायचा. हा, आता पहिलं पेशंट आलं ना, पहिलं पेशंटला काय होते, काय नाही म्हणलं, म्हातारा निमित्त आहे, बैलगाडीचा प्रवास खेळ झाले, इंजेक्शन द्या आणि अंग मोकळं करा. 2च मिनिटात अंग मोकळं करतो. म्हातारा घेतलं आणि झोपवलं, दिलं इंजेक्शन. पण म्हातारा पडला म्हणला, डॉक्टर साहेब झालं काय? डॉक्टर म्हणले मागाशीच झाली. तसं मात्र पाटकुनी उठलं, डॉक्टर तो दोन्ही पाय धरलं. डॉक्टर म्हणले पाया पडा, काय झालं? म्हातारा मला याड लागलं. काय झालं? काय झालं म्हणजे हे 80 वय झालं, आतापर्यंत बैलगाडीने प्रवास केला की अंग खेळ झालं, की बऱ्याच डॉक्टरांकडून इंजेक्शन घेतली, पण पाया पडून तुम्हाला सांगतो 80 वर्षामध्ये ज्या डॉक्टरांनी मला इंजेक्शन दिलं, ती जागा सुजायची, लाल व्हायची, गाठ यायची, चोळावं लागायची. पण 80 वर्षातला पहिला डॉक्टर पाहतोय ज्यांनी मला इंजेक्शन दिल्याला सुद्धा कळलं नाही. आता कळलं कसं? ह्याने इंजेक्शन म्हाताऱ्याच्या दोतराच्या काष्ट्यात दिलं होतं. मूळचं डॉक्टर नव्हतं. कोण होतं? ही कोण होतं? हे पैसा करता फक्त इंजिनियर झालं होतं बरं का. आता ऐका बरं का, तेवढ्याने त्याला पैसा मिळाला, त्याने काय केलं, ह्याच्या करता दवाखान्याचे ठळक अक्षरात बोर्ड लिहिला आणि बोर्डावरती ठळक अक्षरात लिहिलं, माझ्याकडे इलाजा करता या, ज्याला फरक पडन त्याच्याकडून मी 300 घेणार, आणि ज्याला फरक पडणार नाही मी त्याला पदरचं माझ्या खिशातलं 1000 रुपये देणार. गावाने विचार केला, फरक पडला तर आणि नाही फरक पडला तर? अहो पाहता काय, माझ्याकडं सगळे पेशंट ह्याच्याकडं इलाजा करता नाही, हजारा करता. खऱ्या मित्राचा दवाखाना बंद पडायची वेळ तो म्हणला मी जाती म्हणते डॉक्टर, आणि इंजिनियर सगळी त्याच्याकडे जातात, काय औषध ती बघावा. आणि ह्याने दवाखान्याच्या बाहेर बोर्ड वाचला. मित्रांनी काय वाचला? इलाजा करता या, फरक पडून त्यांनी 300 द्या, आणि ज्याला पडणार आहे त्यांनी 1000 घेऊन जा. आणि मग ह्याच्या लक्षात आलं, फरक पडण्याकरता कुणी येत नाही, इलाजा करता कुणी येत नाही, सगळे पेशंट ह्याच्याकडे येतात फक्त 1000 करता. आपण पण जाती म्हणतो डॉक्टर, ह्याने किती औषधं दिली, फरकच पडला नाही म्हणायचं, आणि पहिले ह्याच्याकडून 1000 रुपये गेला दवाखान्यात. म्हणला मित्र तुझं बरं माझं बरं सगळं जाऊन दे, माझ्याकडे वेळ नाही म्हणला, पण माझ्या दवाखान्यात तू जातीवंत डॉक्टर. पण का आला ते मला खरं सांगू का, जातीवंत डॉक्टर नाही, तू डुप्लिकेट हे मला माहिती, पण मला काय होते ते कळना, मी तुझ्याकडे इलाजा करता आले. कशाला म्हणला? 3 दिवस झालं म्हणला ह्या कोरोनाच्या काळात माझ्या जीवाला चव नाही म्हणला, चवीन असं काहीतरी कर, काळजीच करू नको, 2च मिनिटात तुझ्या जीवाला चव आणतो. कोटवरती तोंड वासून झोप. आता ते तोंड वासून पडलं, ह्याने हाताखालच्या पड झाले, त्या पलीकडच्या कोपऱ्यात 3 नंबरची बाटली घे आणि 2 थेंब त्याच्या जेबावरती टाक. आता पाया पडून तुम्हाला सांगू का, त्या बाटलीमध्ये होतं पेट्रोल. जसं पेट्रोलचं थेंब जेबावरती पडलं का नाही, ही तसं तटकून उठून मोठे म्हणते, अरे याड आहे काय, ह्याच्यामध्ये पेट्रोल की? ते म्हणला सगळं जाऊन दे, तुझ्या जीवाला चव आली, पहिलं 300 रुपये काढ. लगा 1000 करता गेलो, ह्यानीच मला 300ला टाकलं म्हणला. आता बळद चेहरा टाकला, घरी आला, रात्रभर झोपच लागलं नाही म्हणला.
अरे हजाराच्या नादात 300 गेलं काय करावं आता, दुसऱ्या दिवशी किती औषधं देऊन दे, आता फसायचं नाही, फरकच पडला नाही म्हणायचा. आणि आज मात्र 1000 घेऊन येते परत दुसऱ्या दिवशी. मित्रा आज काय होतं, जीवनात चव आली की मला. पण खरं सांगू का, तुझ्या कालच्या औषधाचा माझ्या बुद्धीवर परिणाम झाला. काय झालं मला कालचं आठवत नाही, आठवण असं काहीतरी कर. काळजीत करू नको, 2 मिनिटात तुला कालचं आठवलं होतो. कोटवरती तोंड वासून झोप. आता ती तोंड वासून पडलो, ह्याने लगेच हाताखालच्या पोटात सांगले त्या पलीकडच्या कोपऱ्यात 3 नंबरची बाटली घे. आता ह्याला कालच माहित होतं त्या बाटलीत पेट्रोल आहे. ते म्हणला हे अरे येडाय काय, त्या बाटलीमध्ये पेट्रोल की. आणि तो म्हणला तुला कालचं आठवते की, आणि काढ 300 रुपये. हा आता तर म्हणला 600ला टाकलं म्हणला. आता तर रात्रभर झोप नाही म्हणला. पहाटे 4ला आंघोळ केली, दवाखाना 10ला उघडायचा, 8 वाजता दवाखान्याच्या पायरी जाऊन बसला. पहिलेच पेशंट. म्हणला मित्रा आज पण आला, काय होते तुझ्या जिभेला चव आली आठवते. मग काय होते खरं सांगू का, आठवायला लागलं म्हणला. पण पहिल्या दिवसाच्या औषधाने डोळ्यावर परिणाम झाला. मला पुढचं दिसतच नाही. दिसणं असं काहीतरी कर, काळजीत करू नको, सगळे औषध आहेत आपल्याकडं. 2 मिनिटात तुला दिसायला होतो. ते खाली झोपलं, डोळ्यात बाटली सोडली, हे डोळं चोळायचं, जरा माझ्याकडे बारकाने बघा, ह्याला सगळं दिसायचं. पण ह्यो म्हणायचा ए मला काही दिसत नाही. ह्याने दुसरी बाटली सोडायची, हे डोळे चोळायचं, सगळं दिसायचं, पण म्हणायचं ए मला काही दिसत नाही. त्यांनी 2-3 बाटल्या डोळ्यात सोडल्या आणि शेवटी म्हणला उठ. काय झालं, माझ्या दवाखान्याचा नियम आहे, फरक पडला तर 300 घेतो, आणि ज्याला फरक पडत नाही मी त्याला 1000 रुपये देतो. तुला दिसायला काय माझ्याकडून फरक पडला नाही, आता मला तुला 1000 रुपये द्यावं लागतात. मग त्याने खिशात हात घातला. पण ती ह्याच्यापेक्षा हुशार होतं. त्याने खिशात हात घातला, त्याने 1000ची नाही 100ची चितमुट काढली आणि याच्या हातावर टेकावली. तसं हे डोळे तुळीत कसं म्हणते, अरे येडाय काय मी, हे काय 1000 आहेत काय, 100 आहे की. आणि तो म्हणला तुला दिसतंय की, आणि काढ 300 रुपये. हा आयुष्यभर हे ऐकायला दृष्टांताकडे जाऊ नका. आयुष्यभर माणसं हे मिळवण्याचा प्रयत्न करतात, आणि हे मिळवण्याकरता लोक काय करतील ते सांगता येत नाही. माझं वाक्य घेऊन जा, याला जरूर किंमत आहे, पण हे मिळवत असताना माणसाने योग्य नीतीने मिळवा. आणि ऐका, हे किती जरी मिळवलं, हे किती जरी मिळवलं, तुम्हाला चिरंतळ काळ सुख देऊ शकत नाही. तुकोबरायांना विचारलं, तुकोबराय ह्या लाभाकरता सांसारिक प्रयत्न करतात, पण किती जरी मिळवलं तर यांच्या पदरामध्ये चिरंतळ काळ सुख मिळत नाही. महाराज त्याचं कारण काय, जेथे प्रयत्न करताय ना, आणि हे मिळवण्याचा प्रयत्न करताय, जेथे प्रयत्न करताय ती जागा आणि त्यातला परिस्थिती कशी, त्याच्यामुळे तुम्हाला चिरंतळ काळ सुख मिळत नाही. ती जागा आणि परिस्थिती कशी आणि कशामध्ये तुम्ही प्रयत्न करताय. तुकोबराय म्हणतात की माईक संसारामध्ये, आणि माया कशी. तुकोबराय म्हणतात इरती माही के दोघाची जनी, इरती माही के दोघाची जनिती जनिती म्हणतात की जिथे तुम्ही प्रयत्न करताय ना, या लाभा करता, या लाभाच्या माध्यमातून तुम्हाला चिरंतळ काळ सुख मिळत नाही. तो प्रयत्न जिथे करताय माईक संसारामध्ये, आणि माया कशाला म्हणावी, नाही आदे अंते अवसानी दुःखाची जनती एरती मायके, एरती मायके नाही आधी अवसानी दुःखाची जनती. तुकोबराय म्हणतात की तिला काय म्हणावी, माया म्हणावी. जगामध्ये नाही, पण आपल्याला हा म्हणायला होते, नुसती हा म्हणायला होत नाही, तो दुःखाला जन्म देते, तिला माया म्हणावी. आणि अशा माईक संसारामध्ये तुकोबराय म्हणतात की तुम्ही आम्ही लाभाचा प्रयत्न करताय, लाभ पदरामध्ये पडेन पण चिरंतळ काळ सुख देणार नाही. आणि मग तुकोबरायांचं पाय धरलं, तुकोबराय क्षणिक सुख मिळेन असा लाभ आम्हाला नको,
आम्हाला ज्या लाभाच्या माध्यमातून चिरंतन काळ सुख मिळेल असा लाभ सांगा. तेव्हा तुकोबऱ्या म्हणतात की एक करा, त्याच्याकरता पहिल्यांदा संसाराची पेट सोडा आणि परमार्थाच्या पेटीत या. विठाला विठाला. येथे अध्यात्मकारांनी 2 प्रकारच्या पेटा सांगितल्या. ऐका ऐका. प्रत्येक गाव म्हणले की गावात पेटा, गाव म्हणले की गावात गावामध्ये काय असतात तर पेट असते. कोणचे काही दुकानाची पेट, काय खेळण्यांची, मला दुसरी पेट नाही सांगायची. मला ते पेटकडे घेऊन जायचं नाही. तसं इथे तुकोबराय म्हणतात की 2 प्रकारच्या पेट आहेत. एक संसाराची पेटे आणि परमार्थाची पेटे. संसाराच्या पेटेमध्ये प्रयत्न केला की लाभ मिळेल पण चिरंतन काळ सुख देणार नाही. पण ज्यांनी परमार्थाच्या पेटेमध्ये प्रयत्न केला त्याला चिरंतन काळ सुख देणारी वस्तू हाताला लागती. मग तुकोबऱ्यांनी विचारलं महाराज त्या पेटेमध्ये दुकान आहे का? तुकोबराय म्हणतात एक दुकान आम्ही टाकले. पण महाराज म्हणतात घातला दुकान घातला संत उदारा संत उदारा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात या परमार्थाच्या पेटीत आम्ही एक दुकान टाकले. घातला दुकान. पण काय आपण परमार्थाच्या पेटीत नुसतं म्हणायला येतो काय? नुसतं परमार्थाच्या पेटीतून उपयोग नाही. एक सोप्या भाषेत बोलू का एकदम? नुसतं परमार्थात येऊन उपयोग नाही. परमार्थात आल्यानंतर आपल्याला नेमकं कुणाच्या दुकानात जायचं हे कळलं पाहिजे. काही लोक बरीच परमार्थामध्ये येतात पण कुणाच्या दुकानात घुसते ती सांगतात येत नाही. कुणाच्याही दुकानामध्ये घुसून परमार्थ सफल होत नाही. आता काय झालंय परमार्थात तरी काय दुकानं टाकणारी थोडी झाल्यात काय? तवा लय दुकानं झाली. आता सगळी दुकानं मला सांगायचीच नाही तर तुम्हाला, कारण त्या योग्य माणसाच्या दुकानात जर का नाही गेलं तर परमार्थात येऊन उपयोग होत. आमच्या तुकोबऱ्यांना सांगावं लागलो आम्ही दुकान टाकलंय, कुणाच्याही दुकानात जाऊ नका, आमच्या दुकानात या. परमार्थाच्या पेटीमध्ये संतांचं गोड दुकान आहे आणि त्या दुकानामध्ये आमच्या संतांनी एकच वस्तू विकायला ठेवली. ऐका ऐका ऐका. जास्त भरणा केलाच नाही. एक किराणा मालाचं दुकान असतं, लय भरणा असतं कुरकुऱ्यापासून. पण तुकोबराय म्हणतात की आमच्या दुकानामध्ये लय वस्तू नाही तर एकच वस्तू आहे. तुकोबरायने विचारलं तुकोबराय तुमच्या दुकानातली वस्तू आहे, वस्तू शब्दाचा अर्थ काय? ज्ञानोबरायांनी 13व्या अध्यायामध्ये वस्तू शब्दाचा एक गूढ अर्थ केला. त्या 13व्या अध्यायामध्ये वस्तू नावाच्या शब्दाचा जो अर्थ आहे ना, आणि ती वस्तू आमच्या दुकानामध्ये संतांनी ठेवली. वस्तू शब्दाचा अर्थ काय? ज्ञानोबराय 13व्या अध्यायामध्ये वर्णन करताना म्हणतात. ऐकायचंय का? ऐकायचंय का? पाठीमागले का गार लागते? ऐकायचंय का? अरे फुकटच्या माना तरी हलवा. बरं ऐकायचं ऐकायचं ऐकायचंय ना? वा वा. पाठीमाग इकडे आमच्या माता भगिनी ऐकायचंय का? वा वा ऐकायचंय म्हणतात. घ्या ज्ञानेश्वरी घेतली का? फुकटच्या माना हलवा घेतली. हा माना नुसतं बरं घेतली. चला काढा वस्त्र. काढलं का? वा 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 वा. उघडा ज्ञानेश्वरी. उघडली का? या पहिल्या अध्याकडे आले का? या 13व्या अध्याकडे आले का? म्हणा ओवी. आता काय डोमलं म्हणायचं का? आता ऐका ऐका ऐका. 13व्या अध्यायामध्ये वस्तू नावाचा शब्द टाकला. काय ज्ञानोबरांची गोड भाषा आहे. माऊली म्हणतात की जैशी भांडगटा शराबी तदाकार असे पृथ्वी तैसी सर्व
वस्तू नावाचा शब्द टाकला, एकच गोबी नाही. काही ठिकाणी माऊली स्वतः म्हणतात की एरवे सर्वांच्या मी अमुक आहे जे बुद्धे स्फुरे अहर्निशे ते वस्तू. आहा, इथे वस्तू शब्द आला. माऊलींना सांगायचे वस्तू या शब्दाचा अर्थ एकच होतो. वस्तू या शब्दाचा अर्थ होतो परमात्मा. आणि परमात्मा नामाची वस्तू संतांनी आमच्या दुकानात विकण्याकरता एक शब्द ऐका बरं का. वस्तू शब्दाचा अर्थ परमार्थात देव सोडून दुसरा होतच नाही. आता व्यवहारामध्ये जमतं कधी कधी शब्द एकच असतो पण अर्थ लय वेगळे. काय माहिती का, काय काय शब्दांचा अर्थ तर प्रांतानुसार बदलतो. शब्द तोच असतो पण अर्थ काय निघेल. पाठीमाग मी 12 वर्षापूर्वी कोल्हापूरला एक कीर्तन केलं बरं का अनिल महाराज. माझ्याकडे माझी गाडी नव्हती त्यावेळेस. मी बारामतीच्या बसताना कोण गाडी पकडली आणि कोल्हापूरला कीर्तनाला गेलो. ती कीर्तन माझं ठेवलं होतं एका पैलवानाने त्याच्या वडिलाच्या वर्ष श्राद्धाला. मी इष्टीतून उतरलो आणि माझ्या बॅग घेण्याकरता उतरल्याबरोबर मला म्हणला बाबा प्रवास कसा झाला. आता इष्टीने मी कंटाळलो होतो पण ते पैलवान होतो त्याची तब्येत पाहिली आणि मी निम्माच गार झालो. म्हणलं प्रवास चांगला झाला. नाही म्हणला महाराज चेहऱ्यावरती शिन आहे. अरे नाही म्हणलं मित्रा. हाय म्हणला शिन. अरे म्हणलं नाही हाय म्हणलं शिन. म्हणलं हाय की म्हणलं शिन. मग मला तुमचा शिन घालू का. घालू की चला म्हणला घरी शिन घालावतो. आता मला वाटलं पहिलं म्हणलं घरी गेलो काजू बदामच खायला देतोय म्हणलो. मी घरी गेलो बॅग ठेवली आणि मला म्हणला महाराज शिन दमाने घालू का लगेच घालू. मी म्हणलं लगेच घालू. ते म्हणला महाराज तुमचा शिन लगेच घालवायला मी तुम्हाला हिथं लगेच तुम्हाला टक्कर देऊ का. हा अरे म्हणलं तुझी तब्येत कुठं माझी तब्येत कुठं तू टक्कर दिलं मी राहीन का. नाही म्हणला ज्यांना टक्करी दिला त्यांचा शिनच गेला. मी म्हणलं तुझ्या पाया पडतो पण तुझी टक्कर मला श्वासायची नाही. मला म्हणला टक्कर घ्यावाच लागन. मी म्हणलं श्वासणार नाही. तो म्हणला ले महाराज मंडळी आणली मी त्यांना टक्करी दिल्या त्यांचा शिनच गेला. अरे म्हणलं ती श्वासत्या दोघं गडी असताना तुझी टक्कर मला सोसन का. मला म्हणला टक्कर घ्यावाच लागन. मी म्हणलं घेणार नाही घ्यावाच लागन. आणि मग मला राग आला. मी म्हणलं तुला लय टक्कर देऊ वाटते बिथाडाला देखी. मला हसून म्हणतोय महाराज बिथाड कुठे टक्कर पितोय. नंतर कळलं तिची याला टक्कर म्हणत होतो. काय व्यवहारामध्ये कोणत्या शब्दाचा अर्थ प्रांतानुसार काय बदल ते सांगता येत नाही. माझ्याकडे जास्त वेळ नाही पण परमार्थाच्या पेटीत जर का तुम्ही कधी आला ना एक शब्द आला की त्या शब्दाचा अर्थ एकच निघतो. त्याचा अर्थ दुसरा निघत नाही. येथे वस्तू शब्द आला अर्थ दुसरा तिसरा नाही एकच आहे परमात्मा. आणि परमात्मा नामाची वस्तू संतांनी आमच्या दुकानात ठेवण्याकरता दुकानात विकण्याकरता ठेवलेली. पण एक लक्षात ठेवा संतांच्या दुकानात गेलं आणि नुसती वस्तू संत हातात देतील पण शब्द ऐका वस्तू मिळवणं महत्वाचं नाही वस्तू कळणं महत्वाचं आहे. कारण काय माहिती का वस्तू मिळली आणि नाही कळली तर मिळून सुद्धा वस्तूचा उपयोग होत. शब्द ऐका बरं का व्यवहारात तोच नियमत आहे. नुसती वस्तू मिळून उपयोग नाही वस्तू कळणं गरजेचं आहे. आणि नाही कळली तर वस्तू हाताला लागून सुद्धा वस्तूचा उपयोग होत नाही. तसं परमार्थ संतांच्या दुकानात गेलं की संत देव नावाची वस्तू हातात देतील पण नुसती देव नावाची वस्तू हातात येऊन उपयोग नाही. ती वस्तू कळाली पाहिजे. पण कळणं एवढं सोपं ती वस्तू तुम्हा आम्हाला कळली नाही भल्या कळली नाही. आमच्या तुकोबाराय म्हणतात की ती वस्तू नेमकी कुणाला कळली नाही. तुकोबाराय म्हणतात वस्तू कळणं किती कठीण आहे. महाराज म्हणतात हरी विदा नाही कळला विदा नाही कळला नाही कळला हे नाही कळला नाही कळला हरी हरी कन्नडा राजा पंढरीचा कन्नडा राजा पंढरीचा क्या बात है. संतांच्या दुकानातली वस्तू देव नावाची
वस्तू मिळून उपयोग नाही तर वस्तू कळणं गरजेचं आहे. पण महाराज म्हणजे वस्तू हाताला लागली ती वस्तू कळण्या कठीण आहे. वेदाला सुद्धा कळली नाही. वेदाला नाही कळला ही कानडा राजा पंढरी वेदाला नाही कळला ही वेदा नाही नाही कळला नाही कळला कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा कानडा थोड्या लोकांनाच कळते जरा दमादमाने कळते. काय माहिती का एवढं कळलं तरी बाद झालं बरं का. काय माहिती का देव कळणं लय लांब राहिलं. आम्ही थोडं बिंबीच्या देठापासून गातो एवढं कळलं तरी बाद झालं बरं का. थोडं थोडं कळते पण जरा लेट करून पोचतोय कधी कधी बरं का. हे कळणं लय महत्वाचं बरं का. हे पण कळावं लागत हा. जरा देव कळणं जाऊन द्या. अगोदर संगीत सुद्धा कळलं पाहिजे. संगीतात सुद्धा ताकद आहे बरं का. देव सुद्धा त्यांनी प्राप्त होत असं पण ते कळलं पाहिजे. काय लोकांना ते कळत नाही. ती सुद्धा कळत नाही बरं का. काय लोकांना मी ते पाठीमागे सासवडला कीर्तन केलं. मला काय लय गाणं येत नाही. आपलं थोडं येतं तुडकं मुडकं पण बिंबीच्या देठापासून गायलं. पण पुढं बसलेल्या गाड्यांना गाण्यातलं काहीच कळत नव्हतं. नुसते आशे बघून ऐकायचं. ह्याला म्हणले ह्यांना गाण्यातलं कळतच नाही. गाणं करूनच उपयोग नाही. मी निघालो आपलं गाडीत बसलो गाडीपासून निघालो 2-3 म्हाताऱ्या माझ्या गाडीपासून चालत. एक मिकील म्हणतात ए बाबा कुठलं होतं. एक म्हणले मला नाही माहिती. अगं काय नाव गाव मला नाही माहिती. एक म्हणले गाव माहिती. काय म्हणली ती दौंत होती. म्हणजे नाव असं ना म्हणजे एक म्हणली मी बॅनरवरती वाचली ती श्यामसुंदर महाराज डवळी होती. मग खरं सांग म्हणली बाबांच्या कीर्तनात आपण 2 तास बसलो. बाबांनी कीर्तन कसं केलं. त्यातली एक म्हणली खरं सांगू का बाबा कीर्तन चांगलं सांगायचा पण त्याला आधी म्हणजे काहीतरी व्हायचं आणि नुसतं एवढायचा. हा आता गाणं जर काही एवढं वाटत असेल तर गाणं करून अर्थ नाही बरं का. ते सुद्धा कळणं काही तर अत्यंत महत्वाचं आहे. शब्द भार गोड आहेत बरं का. महाराज म्हणतात अरे देव नुसता हाताला लागून उपयोग नाही तर देव कळला पाहिजे. आणि नाही जर का कळला तर देव मिळून सुद्धा उपयोग होत नाही. महाराज म्हणतात की तू कळणं लय कठीण आहे. वेदाला भगवान परमात्मा कळला नाही. निळोबऱ्यांची तर याच्यापेक्षा पुढची भाषा आहे. निळोबऱ्या म्हणतात परपश्यंती मध्यमा वैखरी चारी वाण्या मंडल्या विचारी बोल बोलाची मोहरी सच्चिदानंद म्हणून गेली दुरी हो वैखरी चारी वाण्या मंडल्या विचारी बोलाची सच्चिदानंद म्हणून गेली दुरी परपश्यंती मध्यमा वैखरी चारी वाण्या कुंडल्या वेदचारी बोल बोलाची मोहरी सच्चिदानंद म्हणून गेली दुरी हो. महाराज म्हणतात ती कळणं एवढं सोपं नाही. 4 प्रकारच्या वेद आहेत आणि वाणीला परमात्मा कळला नाही. आणि नाही जर का कळाला तर देव हाताला लागून सुद्धा उपयोग होत नाही. भागवतामध्ये गोड वर्णन आलं बरं का. देव नुसता हाताला लागून उपयोग नाही. देव कळाला पाहिजे बरं का. आणि नाही कळाला तर मिळालेल्या देवाचा उपयोग होत नाही. रासलीला करत असताना एका गोपिकेबरोबर एक कृष्ण परमात्मा आहे. पण शब्द ऐका एका गोपिकेबरोबर एक देव आहे. पण त्या गोपिकांना रासलीला करत असताना अहंकाराने स्पर्श केला. आणि प्रत्येक गोपिका रासलीला करत असताना म्हणते अख्ख्या गोकुळामध्ये माझ्यासारखे भाग्यवान कोणीच नाही का. देव माझ्याबरोबर रासलीला करतोय. प्रत्येकाच्या मनात अहंकार आला आणि जेथे अहंकार येतो तेथे देव राहत नाही. अहंकार आल्याबरोबर गोपिकांच्या अंतकरणात अहंकाराने जागा घेतली आणि जगाचा बाप श्रीकृष्ण परमात्मा रासलीला करत असताना गोपिकांपासून अंतर्धान पावला. आणि अंतर्धान पावलेला देव आपल्यापासून गेला. आणि मग गोपिकांना कळलं प्रत्येकीबरोबर देव होता. पण प्रत्येकाला अहंकार झाला की देव माझ्यापाशी. देव अंतर्धान पावला याचं कारण काय. गोपिकांच्या हाताला देव लागला पण न कळाल्यामुळं
अहंकार आला आणि अहंकारामुळे देव अंतर्धान पावला. पण अंतर्धान पावलेला देव परत मिळावा आणि कळावा याच्याकरता गोपिकांनी म्हणावा, कान यारी जग कान यारी जग जेठी मग देवाला देव आम्हाला मिळावा का? माझ्या अंतःकरणामध्ये अवस्था झाली. काय अवस्था आहे की देव जवळ असताना अहंकाराने स्पर्श केला, देव हाताला लागला, पण देव न कळल्यामुळे अहंकाराने देव गेला. पण आता देवा मला परत भेट दे का? कारण माझी अवस्था काय झाली. किंवा ती गोपिका म्हणते की अंतःकरणातून फक्त देव भेटावा असं मला वाटते. मग एकच तात्पर्य घ्यायचे की परमार्थामध्ये कधी कधी संतांच्या पेठेत देव मिळतो, पण न कळल्यामुळे हाताला लागलेला देव टिकन म्हणून सांगता येत नाही. म्हणून देव मिळवायचाय, टिकवायचाय आणि कळून घ्यायचंय. या तिन्ही गोष्टीचा समोर जर का परमार्थामध्ये करायचा असेल तर त्याच्याकरता एक करा, संतांच्या पावलावरती पाऊल द्या आणि परमार्थ करा. विठाला विठाला. या तिन्ही गोष्टी करता मी महत्वाचा शब्द टाकला, संतांच्या पावलावरती पाऊल द्या आणि परमार्थ करा. काय माहिती का, कुणाला पण फॉलो करून परमार्थ करू नका. चुकीच्या माणसाला फॉलो केलं आणि परमार्थ करता सुरुवात केली की परमार्थ करून सुद्धा माणसाचा परमार्थ योग्य सफल होईल म्हणून सांगता येत नाही. चुकीच्या माणसाच्या पाठीमागे जाऊन कधीच परमार्थ करू नका. बऱ्याच वेळा आपण काय करतो, परमार्थ करतो पण चुकीच्या माणसाच्या पाठीमागे चालतो. योग्य माणसाच्या पाठीमागे चाला, त्या माणसाला फॉलो करा आणि त्याच्या पाठीमागे चालत तर तुमचा परमार्थ सफल होईल. योग्य माणूस म्हणजे फक्त आमचे संत आहेत. मग संतांच्या माध्यमातून देव मिळणारे, देव कळणारे आणि देव टिकणारे, ह्या तिन्ही गोष्टी जर का करायच्या असतील तर संतांच्या सानिध्याचा आणि तीन गोष्टी करा. एक संतांचं पाय धरा, दोन संतांचं ऐका आणि तीन म्हणजे संतांच्या सानिध्यामध्ये काळ घालवा. ह्या तीन गोष्टी ज्यांनी केल्या तो संतांच्या पाठीमागं चालून त्याला देव मिळेल, कळेल आणि टिकेल. मग तीन गोष्टी करा. एक संतांचं पाय धरा, चुकीच्या माणसाचा नका पाय धरू बरं का.
आम्ही एक स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये असताना गुरुनाम गुरुवर्य प्रातस्मरणीय विठ्ठल बाबा बोलली, बाबा आम्हाला गोड वाक्य सांगायचं, एवढं वाक्य माझ्या कीर्तनातून घरी घेऊन जा. बाबा म्हणायचे, पोरांनो तुमच्या परमार्थाला सुरुवात झाली, पण परमार्थ करत असताना पोरांनो कुणाचाही पाय धरू नका, कुणाच्या पण पाया पडू नका. कारण बाबा म्हणायचे लोकांना कुणाच्या पाया पडावा तीच कळत नाही. आणि आपलं तर काय झालेले, दिसला महाराज पडले पाया, दिसला महाराज पडले पाया. आज माझं कडवट वाक्य घेऊन जा, कोणत्या महाराजाच्या पाया पडू नका. ज्या महाराजाच्या पाया पडते त्या महाराजाची पहिली लायकी बघा आणि मग त्याच्या पाया पडा. म्हणून बाबा आम्हाला म्हणायची, योग्य माणसाचं पाय धरा, चुकीच्या माणसाचं पाय धरलं की परमार्थ सफल होणार नाही. अशा माणसाचं पाय धरा की परमार्थ 100% नाही, 110% तुमचा सफल झाला पाहिजे. चुकीच्या माणसाचं पाय धरू नका. आणि चुकीच्या माणसाचं पाय धरलं काय होतं माहिती का, मी पाठीमागं सासवडले कीर्तन केलं, माझं कीर्तन झालं, फेटा काढून बसलो. ती एक जण पळतच आलं माझ्याकडं, म्हणला बाबा बास माळ घालीन तर तुमच्याकडूनच घालीन. म्हणलं हा माझ्याकडून नाही, म्हणलं कीर्तन तेवढं झाले. अरे म्हणलं अधिकारी व्यक्ती बघ माळ तुमच्याकडून घालीन. मी म्हणलं नाही रे मला जमायचं, माळ घालावंच लागेल. मी म्हणलं नको रे, मला म्हणला तो माळ नाही घातली तुला नारळच देणार नाही. हा आता म्हणलं कमी करणार, माळ घालावं लागेल म्हणलो. त्याला पुढे बसवून सगळं नियम समजून सांगितलं. जरा माझ्याकडे बारकाईने बघा, चुकीच्या माणसाचं पाय धरल्यावर काय होतं ऐका ऐका. चुकीच्या माणसाचं पाय धरल्यावर काय होतं, ती माझ्यापाशी बसलं आणि मी माळ त्याला घालायला गेलो. मी सगळं नियम समजून सांगितलं आणि मी त्याच्या गळ्यात माळ टाकणार, मी तोंडच जोडलं, माझ्या हातातूनच माळ खाली पडली. का माहिती का, मी त्याला माळ घालणार, त्याच्या गळ्यामध्ये मला पहिलीच माळ दिसली. मी म्हणलं मित्र अरे तुझ्या गळ्यामध्ये पहिलीच माळ आहे आणि माझ्याकडून कशाला घालतो. तिने मला हसून उत्तर दिलं, म्हणला महाराज ज्या पहिल्या महाराजाकडून माळ घातली ना तो महाराज आता नदीला मासच धरतोय. हा अरे आपण कुणा कोण माळ घातली याचा विचार करा ना कधीतरी. अरे चुकीच्या माणसाचं पाय पकडलं की परत दुसरा माणूस शोधावा लागतोय. म्हणून अयोग्य माणसाचं पाय धरू नका, चांगल्या माणसाचं पाय धरावे संताची ती. आणि 2 नंबर ऐका, चांगल्या माणसाचं ऐका, कुणाचं पण ऐकू नका. आपल्याला कुणाचं ऐकायची सवय लागलेली. एक माझ्या कीर्तनात गोड पद एक शब्द असतं, कुठी असते बरं का, कुणाचं कुठपर्यंत ऐकायचं आणि कुणाचं कुठपर्यंत काय ऐकायचं. ज्याला कुणाचं कुठपर्यंत ऐकायचं कळालं त्याला कुणाचं कुठपर्यंत ऐकायचं काय हे कळेल. आणि मग ज्याला कुणाचं कुठपर्यंत काय ऐकायचं हे कळून घेण्याकरता अगोदर कुणाचं कुठपर्यंत ऐकायचं हे कळलं पाहिजे. मग कुणाचं कुठपर्यंत ऐकून घेण्याचं हे उंचीपर्यंत जाण्याकरता अगोदर कुणाचं कुठपर्यंत काय ऐकायचं हे कळलं पाहिजे. का हे पण नाही कळालं. आता जरा सोप्या भाषेमध्ये सांगतो, अगोदर कुणाचं कुठपर्यंत ऐकायचं आणि मग कुणाचं कुठपर्यंत काय ऐकायचं हे कळेल. आता पहिल्यांदा ऐका कुणाचं कुठपर्यंत काय ऐकायचं, पहिल्यांदा हे ऐका अगोदर कुणाचं कुठपर्यंत ऐकायचं. मला तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा. ऐका पहिल्यांदा, घराचं काम पूर्ण होईपर्यंत इंजिनियरचं ऐकायचं, शरीरातला रोग बरा होईपर्यंत, वा कोर्टातले केस संपेपर्यंत, कीर्तन संपेपर्यंत, वा वा पाय कुठे तुमचं. हा परत एकदा ऐका, परत एकदा ऐका, शब्द गोड आहेत, एवढं वाक्य घरी घेऊन जायचे प्रत्येकाने. ऐका, घराचं काम पूर्ण होईपर्यंत इंजिनियरचं ऐका, शरीरातला रोग बरा होईपर्यंत डॉक्टरांचा ऐका, कोर्टातली केस संपेपर्यंत वकिलाचा ऐका, कीर्तन संपेपर्यंत महाराजाचा ऐका. आणि ज्याला आयुष्याचं कल्याण करून घेते त्यांनी फक्त ज्ञानोबा तुकोबारायांचं ऐका. तुमचं माझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ही ज्ञानोबा तुकोबारायांच्या विचाराची ताकद आहे, फक्त त्यांचं ऐका, कुणाचंही ऐकू नका. आणि 3 नंबर, त्यांच्या सानिध्यामध्ये आपला काळ घालवा. चुकीच्या माणसाच्या सानिध्यात काळ घालवू नका. चुकीच्या माणसाच्या सानिध्यात काळ घालवला की चांगलं विचार मिळत नाही. तर ज्यांनी चुकीच्या माणसाच्या सानिध्यामध्ये काळ घालवला की ती माणसं आयुष्यभर चुकीचीच वागतात. चुकीची वागतात म्हणजे आयुष्यभर गावावर भांडणं, भावकीवर भांडणं, कधी रानातून संध्याकाळाला मोकळ्या हाताने येणार नाही, दुसऱ्याचं काहीतरी उचलून, कीर्तनात जरी आला तरी कधी मोकळा जाणार नाही, दुसऱ्याची चप्पल. ही चुकीच्या माणसाच्या संगतीत गेलं की हे विचार सुचतात बरं का. ही चुकीच्या माणसाच्या सानिध्यात गेलं की चुकीच्या माणसाच्या सानिध्यात जाऊ नका. जी माणसं चुकीच्या माणसाच्या सानिध्यामध्ये गेली का नाही त्यांच्या विचारामध्ये कधी पण पॉझिटिव्ह विचार, निगेटिव्ह विचार येणार. आणि निगेटिव्ह विचार आले की अशी माणसं कधी सफल होत नाहीत. आणि काय आता काय झालं माहितीये का, समाजामध्ये माणसाचे निगेटिव्ह विचार जास्त येतो, पॉझिटिव्ह कोणी विचार करतच नाही. एखादं चांगलं कार्य करायला लागला की माणसं मुद्दाम त्याच्या कार्यामध्ये अडथळा आणतात. याला कारण आहे ह्याला कुणाच्या तरी चुकीच्या माणसाची संगती बरं का. बऱ्याच वेळा काही लोक सामाजिक पातळीवरती काम करत असताना गावाकरता काम करतात, पण गावाकरता एखादा चांगलं करायला गेलं की 10 त्याला आडवी येतात. याला कारण काय, चुकीच्या माणसाची त्याला लाभलेली संगती. आणि मी नाही म्हणतो, चांगलं कार्य करत असताना एक लक्षात ठेवा, ज्याला चांगलं कार्य करायचंय त्यांनी चालत असताना बिंदात चाला. पाठीमागं मी कार्य करत असताना लोक मला किती नावं ठेवतात, अथवा मी चांगलं कार्य करत असताना मला किती अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात, याचा कधी त्यांनी विचार करायचा नाही. काय माहिती का, चुकीच्या माणसाच्या संगतीत गेलेली माणसं पाठीमाग आपली निंदा करतात आणि आपल्या कार्यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात. पण ज्याला समाजाकरता काहीतरी करायचंय
त्या माणसाने त्यांचा कधी विचार करू नका. बऱ्याच दिवस झाला मला एक प्रश्न आणि एक उत्तर सापडत नव्हतं. मला एक प्रश्न पडला होता, गावात जर का कधी नाही येणारा हत्ती जर का आला तर त्या हत्तीला पाहून कुत्री का भुकतात हे तर उत्तरच मला सापडलं नाही. मला पाठीमागं त्याचं उत्तर सापडलं. त्याचं उत्तर आहे, कारण गावात कधी हत्ती येत आणि हत्ती जर का आला तर त्या हत्तीला पाहून कुत्री भुकतात याचं मला उत्तर सापडलं. कुत्री का भुकतात त्याचं उत्तर सापडलं, कारण कुत्री विचार करतात, गावात आजपर्यंत आम्ही मोठं होतो, आजपर्यंत गावात आम्ही कुणाला मोठं होऊन दिलं, जो मोठा व्हायला लागला त्याला मागं वळण्याचं काम केलं, पण आमची नजर चुकून हा गावात कोण आलेला आहे आणि मोठं झालेला आणि मोठा आलेला पाहिला की बुंकल्याशिवाय राहत नाही. कोण कोण? मी कुत्र्याबद्दल बोलतोय, तुम्ही घाबरू नका अजिबात. हा, मी कुत्र्याबद्दल बोलतोय. हा, तिने मी विचार करतो, मी कुणाच मोठं होऊन देत नाही, पण माझ्यापेक्षा कोण मोठा आलेला आहे मग त्याला काहीच करता येत नाही. मग काहीच करता येत, तो एकच करतो की हत्ती पुढे चालला की त्याला काय करता येत नाही, बुंकल्याशिवाय राहत नाही. कोण? एकामेकाला बघू नका, मला सरळ उत्तर द्या. मी कुत्र्याबद्दल बोलतोय. हा, हे नियमच आहे त्यांचा. तसं वाक्य घेऊन जा. एखादा चांगलं कार्य करायला लागला आणि बुंकण्याकरता भरपूर येतात, अडथळा आणणारी भरपूर येतात. हे अडथळा आणणारी आणि बुंकणारी याचं कारण काय? यांना चुकीच्या माणसाची संगती लाभली. म्हणून चुकीच्या माणसाच्या संगतीत जाऊ नका, चांगल्या माणसाच्या संगतीत जा. जी चांगल्या माणसाच्या संगतीत गेली त्यांना चांगले विचार मिळाले की त्यांच्या माध्यमातून काळ घालवल्यामुळं आपण त्यांचं पाय धरल्यामुळे आपला पारमार्थ सफल होतोय. आणि सफल झाला की देव हाताला लागतोय. नुसता हाताला लागत नाही, देव कळतोय. नुसता कळत नाही तर देव टिकतोय. मग महाराजांना विचारलं, महाराज देव मिळवणं, कळणं आणि टिकवणं याच्या पाठीमागलं उत्तर एकच आहे, चांगली माणसं ते संत. पण महाराज त्या संतांच्या सानिध्यामध्ये देव मिळाला, कळाला आणि टिकला तर महाराज देव जर का मिळाला आम्हाला काय लाभ? महाराज म्हणतात की देव तुमचा अंगीकार करीन आणि अंगीकार केला तर लाभ काय आहे? अंगीकार
5 मिनिटं शिल्लक का समारोपाकडं सेवा नेतोय मी. संपूर्ण अभंग चिंतनाच्या माध्यमातून जाणं शक्य नाही, फक्त शब्दार्थातून परिपूर्णतेचा प्रयत्न करणारे. आता पहिल्या चरणाला स्पर्श केला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की परमार्थामध्ये संतांना फॉलो केलं, संतांच्या विचाराने चाललं, संतांचं पाय धरलं, संतांचं ऐकलं, तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देव मिळणारे, कळणारे आणि टिकणारे. आणि ज्याला देव मिळला, कळला, टिकला, देवाने त्याचा अंगीकार केला. आणि अंगीकार केला तर लाभ काय? निंदते ही तिने वंदे केली. म्हणून ऐका, फक्त चांगल्या माणसाने आपला अंगीकार करावा, नाही कुणी केला तरी चालेल. एक सद्गुरु जोग महाराजांच्या जीवनातले गोड प्रसंग सांगितला जातो बरं का. लोकमान्य टिळकांची जोग महाराजांची घनिष्ठ मैत्री होती, पण पुण्यातले काही लोकमान्य टिळकांचे अनुयायी जोग महाराजांकडे आळंदीमध्ये तारीख घेण्याकरता गेले. ऐका बरं का, कुणी अंगीकार करावा. जोग महाराजांनी तारीख दिली नाही, पण न तारीख दिल्यामुळे ते परत माघारी गेले. टिळकांना सांगितलं, टिळक जोग महाराजांनी तारीख दिली नाही. जोग महाराज टिळकांनी विचार केला, जोग महाराज माझे मित्र आहेत, पण तारीख कसं काय दिली नाही. मग त्यांनी काय केलं, एक पत्रक लिहिलं, सांगितलं हे पत्र फक्त जोग महाराजांना दाखवा, तारीख देत्या. ज्यावेळेस लोकमान्य टिळकांचं पत्र घेऊन त्यांचे अनुयायी जोग महाराजांकडे तारीख घेण्याकरता गेले आणि तारीख देण्याकरता ज्यावेळेस टिळकांचं पत्र पुढे टाकलं, तर जोग महाराजांनी विचारलं हे पत्र कोणाचं आहे. तर त्या अनुयायांनी सांगितलं की हे पत्र लोकमान्य टिळकाचे, आता तुम्हाला तारीख द्यावा लागेल. ज्यावेळेस ते लोकमान्य टिळकांचं पत्र जोग महाराजांना दाखवलं, त्यावेळेस जोग महाराजांचे शब्द किती गोड होते माहिती का. जोग महाराजांनी सांगितलं, आम्ही आयुष्यभर लोकमान्यांचं ऐकत नाही, आम्ही आयुष्यभर ऐकतो ते फक्त देवमान्यांचं. म्हणून माणसांनी लोकमान्यांचं ऐकायचं नाही, ऐकायचं फक्त देवमान्यांचं. आणि ज्याने देवमान्यांचं ऐकलं असांचा देव अंगीकार करतो, आणि देवाने अंगीकार केला की ती निंदे माणसं समाजामध्ये वंद्य झाल्याशिवाय राहणार नाहीत. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, समाजाने नाही अंगीकार केला तरी चालेल, पण एका देवाने फक्त आपला अंगीकार करावा. बऱ्याच वेळा लोक माहिती का, लोकमान्य होण्याचा प्रयत्न करतात, पण देवमान्य होण्याचा प्रयत्न करत नाहीत. जी माणसं देवमान्य होण्याचा प्रयत्न करत नाहीत, लोकमान्य होण्याचा प्रयत्न करतात, भली लोक त्यांना मानतील, लोक त्यांना खांद्यावर घेतील. पण शब्द घ्या, एका देवाने नाही मानलं आणि संपूर्ण समाजाने मानलं, समाज तो तुम्हाला खांद्यावरती घेईन. पण ज्यांनी खांद्यावरती घेतले, एक दिवशी तो समाज तुम्हाला पायाखाली घेतल्याशिवाय राहणार. म्हणून समाजाने नाही मान्य तरी चालेल, पण देवाने आपल्याला मान्यता दिली पाहिजे. आणि एकदा का देवाने मान्यता दिली की देव अंगीकार आहे, आणि अंगीकार केलं की देव निंद्याला वंद्य करतोय. माझं कीर्तन संपलेले एक भागवतातलं गोड उदाहरण ठेवणारे, जे समाजामध्ये निंद झाले होते, पण देवाने त्यांचा अंगीकार केला आणि ती वंद्यत्वाला कशी प्राप्त झाली. अत्यंत गोड प्रसंग आहे. माझा भगवान परमात्मा गोकुळ सोडलं आणि देव आता खऱ्या अर्थाने वृंदावनात गायी चालण्याकरता जात. गोपिकांना मात्र आता जगाचा बाप दिसत नाही. आता कशाचं निमित्त करून यशोदेच्या दारात जाता येत नाही. आता त्यांनी निमित्त केलं, घरादारातलं पाणी ओतून द्यावा आणि पाणी आणण्याचं निमित्त करून आता यमुनेच्या तीरावरती जावा. पण यमुनेच्या तीरावरती गेले की गोपिकांना वृंदावनातल्या परमात्म्याच्या मुरलीचे दोन्ही काने पडायचे, काने पावडायचे. आणि मग गोपिका एकमेकीला म्हणायच्या, कशी जाऊ मी वृंदावना, कशी जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवी तू काना, मुरली वाजवी तू काना. मुरली वाजवी कसं जायचं म्हणून एकीने विचारलं, देवाला पाहण्याकरता तू निघाली, पण त्या वृंदावनातला देव तू कधी पाहिलाय का. आमचे पैठणची गवळण तिथंच होती नाथ महाराजांच्या रूपामध्ये. ती म्हणली की मी वृंदावनातला देव पाहिला ना, तुला कसा दिसला. तेव्हा ती पैठणची आमची गवळण नाथ महाराजांच्या रूपामध्ये म्हणते की ते वृंदावनातला देव कसा आहे. तेव्हा ते गोपिका म्हणते, काळी घोंगडी हातामध्ये गाठी, गोधनी तारी तारी यमुना तटी, एका जलाधारी साबणा श्रीकृष्णा, गवळण तल्लीला खांद्यावरती कांबळी आहे. आता एक याच्यातलं एक पदगाव कानकी ही ती पैठणची महाराष्ट्रातली गवळण होती. पण त्या यमुनेच्या तीरावरती आलेल्या काही गोपिकातली एक गोपिका उत्तर भारतातली होती बरं का. पण ती उत्तर भारतातली गोपिकामध्ये मी सुद्धा त्याला पाहिलेल्या वृंदावनातला. पण तो मला कसा दिसला माहितीये का. तेव्हा ती गोपिकामध्ये मला कसा दिसला,
काली कमली वाला क्या बात ऐका वृंदावनामध्ये गोपिका मंदिरात उत्तर भारतातले गोपिका मंदिर ज्याला पाहिला नाही तो कसा आहे काली कमली वाला काली कमली वाला काली कमली वाला मेरा यार ही मेरे मन का मोहन तू दिलदार है मेरे मन का मोहन तू दिलदार है मेरे मन का मोहन तू दिलदार है मेरे काली कमली वाला आहे मेरा यार ही आणि याराला भेटण्याकरता जाणार इथे शब्द एक आहे का बरं का यार नावाचा शब्द आला ऐका ऐका कोणता शब्द आला यार नावाचा शब्द गोपिका याराला भेटण्याकरता निघाला यार म्हणजे कोण तो नवरा नाही असं एक म्हटलेलं आहे यार म्हणजे नवरा नाही गोपिकांचं तेच झाले आपला घरी नवरा जिवंत असताना याराला भेटण्याकरता वृंदावनात गेले म्हणजे परपुरुषाला आणि त्याची निंदा काय चालू झाली नवरा जिवंत असताना याराला भेटण्याकरता निघाल्या ह्या गोपिका व्याभिचार करतात म्हणून व्याभिचारी म्हणून त्यांना संबोधिले झाले निंदा झाली पण ऐका गोपिका म्हणल्या भला आम्हाला व्याभिचारी म्हणा नाही तर काही म्हणा ही निंदा सहन करण्याकरता तयारी पण शब्द ऐका तरी गोपिका वृंदावनात त्या परमात्म्याला भेटण्याकरता गेल्या शब्द ऐका आणि गेल्यानंतर गोपिकांनी तो वृंदावनातला परमात्मा पाहिला परिणाम असा झाला माझ्या जगाच्या बापाने ज्या गोपिकांच्या गोकुळामध्ये निंदा चालू व्याभिचारी 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 पण त्या जगाच्या बापाने त्या व्याभिचार ज्यांना म्हटलं तर त्या गोपिकांचा देवाने स्वतः अंगीकार केला आणि अंगीकार केल्यामुळे त्या गोपिकां व्याभिचारी न राहता निंदे न राहता समाजामध्ये वंद्यत्वाला प्राप्त झाल्या किती वंद्यत्वाला भागवताची परिपूर्णता झाली आणि भागवतकाराला शेवटी विचारलं एवढ्या मोठ्या भागवतामध्ये अनेक भक्तांचं वर्णन आलं पण तुम्हाला श्रेष्ठ भक्त कोण आढळले भागवतकाराने शेवटी वर्णन करताना म्हणावा यथा व्रज गोपिका नाम याला एकच कारण आहे देवाने त्यांचा अंगीकार केला पण व्याभिचारी ज्यांना म्हटलं तर पण त्या समाजामध्ये वंद्यत्वाला गेल्या महाराज म्हणतात अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदते हे तेने वंद्य केली 11 वाजून गेल्या कीर्तनाची वेळ संपली महाराज हे जरा सामान्य उदाहरण झालं जरा जेहाल उदाहरण द्या 3 उदाहरणं दिली अभंगाच्या द्वितीय चरणात
आजामेळा, बिल्ली आणि कुंटिनी. आता काय माहितीये का, या तिन्ही उदाहरणाकरता एक वेगळे वेगळे कीर्तन पाहिजे. एक भागवत तुम्ही ऐकणारी माणसं आहेत नेहमी, चांगलं चांगलं ऐकणार आहेत. किती वर्ष झालं? म्हणजे 33 वर्ष झालं तुम्ही महाराज लोक आणल्यात आणि त्यांचं वाटवळच म्हणजे वाट लावलेली तुम्ही. मग तुम्हाला काय फोडून सांगण्याची गरज पडणार नाही. आज 33 वर्षापर्यंत अनेकांचं ऐकले. त्याच्यामध्ये आजामेळा व्याख्याने भागवतामध्ये पाप्यातला पापी पण मारताना एकदाच म्हणला नारायण. कुणाचा आवाज आहे? नारायण. आवाज आहे. वा वा वा, मागून म्हणलं शरद पवाराचा आहे. नाही 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 नाही, आवाज तो नारद महर्षीचा आहे बरं का. एकदाच म्हटला मारताना फक्त म्हणला नारायण. अरे विष्णू कृष्ण वाटलं आमच्या देवाचं नाव घेतलेले. उच्चारण त्याला वैकुंठात नेला. पाप्यातला पापी. यमदूत पाठी बघून गेले. पापी मारताना नारायणाचं नाव घेतले. ऐका, आयुष्यभर पाप केली पण मारताना एकदा नारायण म्हणला. त्या नारायणाने त्या पाप्या आजामेळाचा अंगीकार केला. त्याला नरकाला नाही पाठवला, वैकुंठामध्ये जागा मिळी. याला कारण काय? देवाने त्याचा अंगीकार केला. निंदते ही तिने वंदे केली. दुसरं उदाहरण गोड आलं. बिल्ली. बिल्ल कुळातली कोण? शबरी. एरवी तिथं बिल्ल कुळातली, तिला कुणी किंमत देत नव्हतं. त्या वनांतरामध्ये कुणी किंमत देत नव्हतं. पण तो बिल्लीचा मात्र माझ्या भगवान परमात्म्याने अंगीकार केला. पण अंगीकार देव सहजी करीत नाही. त्याच्याकरता बिल्लीने काय केलं? जब मेरी राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, आएंगे रघुराई को आंसू से बिठाऊंगी, मिट्टी मिट्टी बैर अपने हाथों से साथ 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 लखन जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन जब मेरे आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, जब मेरे शबरीने आयुष्यभर रामाचं चिंतन केलं. अवजीला बिल्ल कुळातली म्हटली जातं, जिला कुणी किंमत देत नव्हतं. पण माझ्या रामाने तिचा अंगीकार केला आणि 1 नंबर भक्ताची यादीमध्ये गेली. का गेली? अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदते हे तिने वंदे केली. महाराज ही पण उदाहरणं, आणखी एखादा कडक उदाहरण आहे का? कुंटिनी. माझ्याकडे वेळ संपली बरं का. पंढरपूर इथून किती? पंढरपूर 100, 125, 110, 120, 125. सुलेंदा पाठ 4 वाजेपर्यंत. काय किती का असताना पण पंढरपूर पासून जवळ 20 किलोमीटर कोय मंगळवेढा. आणि मंगळवेढ्याच्या पाठीमागे वस्ती वेश्यांची. तिथे एक वेश्या राहत होती श्यामा नावाची. आणि तिला एक मुलगी होती. कोण? एरवी वेश्येची मुलगी कुंटिनी. आई शब्द ऐका. एकदा सहज चालता चालता आमच्या वारकऱ्यांचं भजन पाहिलं आणि वारकरी बाबांना विचारलं, बाबा कुठं? पंढरपूरला. कोण आहे? भीमा तेरे एक त्याचे नाव तेथील मोकासी बाईला नाचत जाऊ त्याच्या गावात पंढरपुरामध्ये तीव्र राहतोय बरं का. किती सुंदर आहे. वारकरी म्हणजे त्याच्या सौंदर्याचं वर्णन नाही करणं शक्य. किती सुंदर आहे. सांगा ना किती सुंदर आहे. माझ्यापेक्षा वारकरी म्हणला राजस कुमारा मदनाचा पुतळा, राजस कुमारा मदनाचा पुतळा, रवी शशिकला रवी शशिकला रवी शशिकला त्याच्या पुढे फिक. मग तिला वाटलं माझ्यापेक्षा सुंदर आहे का. आणि त्या सुंदर देवाला पाहण्याकरता गेली. त्या देवाच्या सौंदर्याचा एवढा मोठा प्रभाव त्या कानोपात्रीवरती पडला.
तिच्या सौंदर्याचा अभिमान तिचा गेला आणि तिची बोट पायात रुतली देवाच्या. विचार केला माझी बोट नाजूक, पण देवाच्या पायात रुतली. देव किती नाजूक आहे. देवाच्या चरणाला कडकडून मिठी मारली. कधी योग आला. कानोपात्रा चरित्र विस्तारपूर्वक पाहू. बिदरचा बादशाह फौज फाटा घेऊन त्या कानोपात्रा नेण्याकरता निघाला. मंदिर मुडीत निघाला, कळस तुडीत निघाला, गाया कापीत निघाला. वारकरी दिसला तर वारकऱ्यांना पायाखाली तुडवायचा. आणि मंगळवेळेच्या विषयीवरती तो बादशाह पोचला. कानोपात्र्याला कळलं मला नेण्याकरता आलेला आहे. अनंता भगवंताच्या चरणाला कडकडून मिठी मारली. अनंत नावाने हाका मारली. त्या कानोपात्राच्या शरीरातून प्राणज्योत निघाली आणि देवाच्या शरीरामध्ये विलीन झाली. देवाने तिचा अंगीकार केला आणि मान दिला. अगोदर तुझं दर्शन आणि मग माझं दर्शन. अंगीकार ज्याचा केला नारायण, निंदते तेने वंदे केले. झालं कीर्तन गोड बोलून वेळ वाढवतोय मी आता. मोठं उदाहरण दिलं. ब्रह्मा हत्यारासे पातके अपार, वाल्मिक किंकर वंदे केला. वाल्या कोळी, त्याला रत्नाकर कोळी म्हणायचं. लय गोड गोड चिंतन आहे, पण गोड चिंतनाला वेळ नाही आपल्याकडं. महाराज कीर्तन झालं, एवढं करणं, एवढ्या करण्याला पुरावा काय हो? कोणत्या गोष्टीला काय असावा? नसन पुरावा तर वा नसन पुरावा तर म्हणून आम्ही मी बोलतो वक्त्याच्या बोलण्याला एक कडवट वाक्य बोलू का? वक्ता किती परखड बोलला त्याच्यावर त्याची उंची ठरवू नका. एखाद्या वक्त्याने गाणं केलं, उंची ठरवू नका. एखाद्या वक्त्याने विनोद केला, उंची ठरवू नका. एखाद्या वक्त्याने वीर रस निर्माण केला, उंची ठरवू नका. एखाद्या वक्त्याने 45,000 घेतलं, उंची ठरवू नका. वक्त्याची उंची ठरवायची. वक्ता बोलत असताना कीर्तनामध्ये किती पुराव्यानिशी बोलतोय याच्यावरती त्याची उंची ठरवा. याच्यावर त्याची उंची ठरवा. आणि आता कडवट वाक्य, एखादा वक्ता 45 घेतोय, माणसं रडावतोय, माणसं हसावतोय, गाणं करतोय, वीररस निर्माण करतोय, हे सांगतोय ते सांगतोय, पण त्याच्या बोलण्याला पुरावाच नाही. तो कोबऱ्या म्हणतात त्याला सरळ पुरावा. कारण त्याच्या बोलण्याला काय नाही, पुरावा नाही. मग त्याच्या बोलण्याला पुरावा. महाराज पुरावा द्या. तुका म्हणे भजना काय थोरपणा झाला अंगीकार केला नारायण निंदते ही पेने वंद्या निंदते ही पेने वंद्या केली निंदते 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 हिरण्या वंद्या निंदते निंदते हिरण्या वंद्या गेली साधु संत कोई ना माने, कोई ना माने। साधु संत को कोई ना माने, कोई ना माने। साधु संत को कोई ना माने। ही जड़ को हे बहुमा हे हिजड़ को बहुमा नरे कोई
क्या बात क्या बात क्या बात प्रत्यक्ष पुराणे वंद्या केली आजा मेरा भिले आजा मेरा ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वरा माऊली तुका म्हणे भजन प्रमाण थोरपण जाळावेती आजा मेळा बेले तारिले कुंटले प्रत्यक्ष पुराणे बंदी केली त्याला खालची दोन्ही प्रमाणे ती पुरावा आहेत म्हणून. पण तसं गाथेमध्ये आणखी पाहिलं तर अंगीकार ज्याचा केला नारायणी याला द्रुप सुद्धा म्हटलं तरी हरकत नाही. पण किंवा द्वितीय चरण म्हणून आपण त्याला आजा मेळा बेल्ले तारिले कुंटणी. पण तसा द्रुपदाचा विचार केला तर पहिलं चरण द्रुपदी अंगीकार, कारण हे तिथं सिद्धांती आणि खाली सर्व दृष्टांतीत म्हणून सिद्धांताला द्रुपद म्हटलं जातं. अंगीकार ज्याचा केला नारायण निंदते तिने बंदी केली. सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो, जरा गोड बोलून 15 मिनिटं जास्त घेतली. हरिकीर्तन रूपी सेवेची परिपूर्णता एकदा माझ्या सर्व सहकार्यांकरता टाळी वाजवता सर्वांनी एकदा वा. फार गोड अशा प्रकारचे अंतःकरणातून साथ मी वर्णन जास्त करू शकत नाही, पण एक करू शकतो. तुम्हा सर्वांच्या पुढे माझा दंडवत वंदन या ठिकाणी मी करतो. गोड माईक सिस्टीमची साथ, गोड अशा प्रकारचं नियोजन, आणखी गोड नियोजन होईल ह्याच्यामध्ये आणखी गोड. पण काय होतं, दत्त जयंतीचा कालावधी म्हणले की थोडं थंडीचे दिवस असतात आणि थंडीच्या दिवसात पोटात भर पडली की माणसाला घराच्या बाहेर पडू वाटत. जाताना कळकळीची विनंती, फ्रेश चेहऱ्याने कीर्तन जर का तुम्ही ऐकावा आणि आम्ही सांगण्याकरता फ्रेश असावा असं जर का वाटत असेल ना, तर थोडंसं आमच्या विभागात तर बरं का, आता तुमच्याकडे मला माहिती नाही, पण आमच्याकडे 99% सगळी कीर्तनं 7 ते 9 होतात. काय माहिती काय, 9 ते 11ला तुम्हाला कटाळा ना आम्हाला काय लय बरं वाटते तेव्हा. मागाशी मी जेवलो दादा मला गडीभर झोप आली तिथं आतमध्ये बसल्यावर. हे काय होतं 9 ते 11 म्हणले की आता ती जुन्या काळातली एक पद्धत होऊन गेली. आता तरुण पिढी वगैरे असतात वगैरे सर्व. आणि बरेच लोक म्हणतात ही काम आहेत ती काम आहेत. काय माहिती का, ज्याला सवड आहे ना ती कामं बघत नाही, ती नक्कीच कीर्तन येतं. पण ज्याला यायचंच नाही त्याला 9 ते 11 7 ते 9 काय ती घरी झोपतं. मग पुन्हा तर पुन्हा ऐकू नका. आणखी कार्यक्रमाला उंची जर का प्राप्त करून द्यायची असेल तर सर्व संयोजक आयोजकांना थोडीशी विनंती की पुढल्या वर्षी नक्कीच 7 ते 9चा कार्यक्रम ठेवा. इथं जेवढे लोक आहेत ना, आता मी स्टॅम्प पेपरवरती लिहून देतो तुम्हाला, 7 ते 9 कीर्तन ठेवला. इथं जेवढे लोक बसलेत ना याच्या 4 पट लोक तुम्हाला 7 ते 9च्या कीर्तनाला दिसतात बरं का. पण त्याच्याकरता 7 ते 9ची गरज आहे. आता ह्या वर्षी काय होणं शक्य, ह्या वर्षी होणं शक्य नाही. फार मोठी मोठी वक्ते बरं का पुढे सुद्धा छान. मी सर्व पत्रिकेतून जर टाकले फार उंचीचे वक्ते, पण वक्त्याला आपली उंची वत्ता येते कधी, वक्त्याच्या पुढे श्रुती पाहिजे.
श्रोते कमी असते तर मागाचा व्यक्तिमत्व आणलं आणि उंचीचं आणला तर त्याची उंची आपल्याला कळत नाही. त्याची उंची कळावी याच्याकरता श्रोत्यांची उपस्थिती पाहिजे. ह्या वर्षी साथीनं होणं शक्य नाही, पण उद्यापासून येत असताना प्रत्येकाने आपापल्या बरोबरला एक एक घेऊन यायचा. किती लय नाही मी सांगणार, एक एक तरी नक्की काय करायचं घेऊन त्याला नक्की सांगायचं. हे रात्री कीर्तनला गेलतो, हे रात्री कीर्तन गोड झालं, हे रात्री होतं ना त्याच्यापेक्षा 10 पट उद्या चांगले. नक्की तुमच्या बरोबर आल्याशिवाय राहणार नाही. एवढी विनंती सर्वांनी पाळा. पुन्हा एकदा सर्वांनी छोटीशी वस्ती आपली खरांडी वस्ती, पण अत्यंत गोड नियोजन. आमच्या संयोजकांकरता एकदा टाळी वाजवा सर्वांनी, एकदा गोड नियोजन त्यांचं. पण सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो. इकडे माझी नजर गेलीच नाही बरं का. कोणता चॅनल का म्हणजे लाईव्ह नव्हतं ना? हा मग बरं झालं, कमाल वाटलं लाईव्ह होईल. ते लाईव्हचं लय बेकार असतं, एखादा शब्द गेला की तसाच पुढं तो निघून जातो बरं का. वा त्या चॅनल आहे, कोणी सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. महाराष्ट्रभर हे कीर्तन पुन्हा पाहायला मिळेल. आमच्या दादांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो. गोड हार्मोनियमचे साथ, माझे लहान गुरुबंधू सर्वांचेच आभार मानतो. आणि एकदा भजन करा आणि कीर्तन रूपी सेवेची परिपूर्णता सर्वांनी हातवर करा एकदा. हा एकदा हातवर करा. वा 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 वा. सरळ सरळ पाठीमागले हा अंगा असा सरळ. आमचे कार्यकर्ते म्हणतात राहून द्या 12 वाजेपर्यंत अशीच. हा सरळ सरळ. वा वा क्या बात आहे. हा सरळ सरळ सरळ. गोड भजन, एकदा भजन. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. टाळी टाळी. आवाज गेला पाहिजे, गाणगापूर पर्यंत आवाज गेला पाहिजे. गाणगापूर पर्यंत भगवान दत्तात्रयांच्या भजनाचा आवाज गेला पाहिजे. भगवान दत्तात्रयांनी म्हणलं पाहिजे करंडी वस्तीवरती माझ्या जन्मोत्सव फार मोठा चालू आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. क्या बात है. वा वा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. क्या बात है. वा वा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. वा वा क्या बात है. हा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा तुकाराम 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 तुकाराम. टाळी टाळी टाळी. हात खाली घ्या. काही म्हणल्यात मागाशीच आम्ही हात खाली घेतलं, पण फार गोड भजन केलं. तुमच्या पुढे दंडवत वंदन आणि कीर्तनाची परिपूर्णता. विठ्ठला जय.